नमस्कार. जगाच्या कानाकोपऱ्यातून आम्ही घेऊन आलो आहोत वनराईची वाणी हा नॅचरलिस्ट फाउंडेशनचा पॉडकास्ट. मी कृतिका तुमचं मनापासून स्वागत करते. या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वन्यजीव संरक्षण, संशोधन आणि शासनाचे पर्यावरणाबाबतीत पॉलिसीजचा विश्वास घेऊन जाणार आहोत. आजच्या या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत कोस्टल रोडच्या बातमीविषयी नवीन अपडेट. त्यानंतर आपण ऐकणार आहोत कुक्कुटपालनामुळे पर्यावरणाची होणारी हानी. आणि शेवटी आपण ऐकणार आहोत डॅमसेल फ्लाईजच्या नवीन प्रजातींच्या शोधाविषयी. आपण मागे कोस्टल रोडबद्दल ऐकले होते. त्याची एक नवीन बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMCने कोस्टल रोडच्या जागी जितके पण कोरल कॉलनीज आहेत त्यांना ट्रान्सलोकेट करण्याचे सुचवले आहे. कोस्टल रोड 9.9 किलोमीटरचा असून 8 लेन हायवे असेल, जो प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरला बँड्रा वरळी सीलिंगच्या दक्षिण टोकाला जोडेल. यासाठी BMCने मार्चपासून समुद्राचा 53 हेक्टर भाग ताब्यात घ्यायला सुरू केला आहे. इथे काय काय जैवविविधता आढळते याचा अभ्यास करण्यासाठी गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीला नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी त्याचा रिपोर्ट सप्टेंबर 2019 मध्ये प्रस्तुत केला, ज्याच्यामध्ये दक्षिण मुंबईच्या किनारपट्टीजवळ 6 कोरल जातींचा समावेश आहे. या कोरल्सच्या 18 कॉलनीज वरळी आणि हाजी अलीच्या समुद्रात पसरलेल्या आहेत. कोरल्स हे सागरी इन्व्हर्टिब्रेट्स आहेत, जे स्वतःला समुद्राच्या खडकाळ मध्यभागी प्रदेशांमध्ये जोडतात. वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या अंतर्गत वाघ आणि हत्तीसह कोरल्सला पण संरक्षण दिले आहे. म्हणून त्यांना ट्रान्सलोकेट करण्यासाठी प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट PCCF वाईल्डलाईफ कडून परवानगी घ्यावी लागते. BMCने महाराष्ट्र वन विभागाकडे या 18 कोरल कॉलनीजला ट्रान्सलोकेट करण्यासाठी वाईल्डलाईफ क्लिअरन्स मागितला आहे. हा प्रस्ताव सप्टेंबर 3ला मॅनग्रोव्ह सेलपुढे ठेवला गेला. प्रस्तावावर मॅनग्रोव्ह सेलचे अधिकारी आणि शेवटी PCCF वाईल्डलाईफ चर्चा करतील आणि मग पुढे क्लिअरन्स दिला जाऊ शकतो. मॅनग्रोव्ह सेलचे डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर DR पाटील म्हणाले की सिव्हिक बॉडीकडून कोरल्सच्या कॉलनीजचा तपशीलवार नकाशा मागितला आहे, म्हणजेच कोरल कॉलनीज कुठे कुठे आहेत ते कळेल, आणि प्रोजेक्टचे डिटेल्स पण मागितले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचा दावा आहे की किनारपट्टीवर फक्त काही चौरस फूट कोरल कॉलनीज आढळतात, जेव्हा की गेले 3 वर्ष झालेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर खूप मोठे कोरल कॉलनीज आहेत. कोरल्स लहान असतात आणि त्यांच्या कॉलनी विखुरलेल्या असतात. त्यामुळे थोड्याफार सर्वेक्षणात त्यांचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही, असे कोस्टल कन्झर्वेशन फाउंडेशनचे डिरेक्टर शौनक मोदी, ज्यांनी मुंबईच्या किनारपट्टीवर असलेल्या कोरल्सचा अभ्यास केला आहे, ते म्हणाले. आपल्या इथे वृक्षतोड केल्यावर त्यांचे प्रत्यारोपण केले की झाडे जगत नाहीत. तेव्हा हे कोरल्सना कसे ट्रान्सलोकेट करणार हा प्रश्नच पडतो. आणि ते केल्यावर पर्यावरणाला होणारी हानी कशी भरून काढली जाईल याचाही प्रश्न पडतो. खरं तर कोस्टल रोडच्या ऐवजी वैकल्पिक मार्ग आहेत का हे शोधले पाहिजेत. त्याच्याशिवाय BMCने पुढे जायला नको असेच वाटते. आता आपण वळूया आपल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या विषयाकडे, कुक्कुटपालनामुळे पर्यावरणाला होणारी हानी. या विषयामध्ये खोलवर जाण्यापूर्वी कुक्कुटपालन म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ. सामान्यतः कुक्कुटपालन म्हणजे विविध प्रकारचे खाण्यायोग्य पाळीव पक्षी व त्यांची अंडी याचे उत्पादन करणे. आजकाल कोंबडीचा मांस व त्यांची अंडी खाणे प्रचलित आहेत.
तसेच तुर्की, बदक, गिनुआ पक्षी यांचे मांस देखील आवडीने खाल्ले जाते. म्हणून कोंबडी व इतर पक्ष्यांचे संगोपन केले जाते. कोंबडीचे अंड आणि मांस हे सर्वात स्वस्त आणि प्रोटीनची पूर्तता करणारे सर्वात चांगले आणि स्वस्त स्रोत आहे. विशिष्ट विकसनशील देशांमध्ये भिन्न भिन्न सामाजिक व आर्थिक घटकांमध्ये आफ्रिका व दक्षिण एशियातील 85% शेतकऱ्यांचा कुक्कुटपालन हा एक पूरक उद्योग आहे. भारतात गेल्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये कुक्कुटपालन हा पूरक उद्योग न राहता मोठ्या व्यवसायामध्ये बदलला आहे. तसेच देशात अंडी आणि ब्रॉयलरचे उत्पादन दरवर्षी 8 ते 10% वाढत आहे. भारतात पोल्ट्री मांसाचे सरासरी वार्षिक उत्पादन सुमारे 2 दशलक्ष मेट्रिक टन आणि अंडी 3.5 दशलक्ष टन आहे. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या भारतीय कुक्कुटपालन व्यवसायात नाविन्य आणत आहेत. तसेच दक्षिण एशिया आणि आफ्रिकन देशांची भागीदारी स्थापित करून शिक्षण, तंत्रज्ञान, पद्धती आणि देवाणघेवाणीचा सहयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा पूरक व्यवसाय असला तरी त्यापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. कारण बाजारात त्यांची मागणी अधिक दराने वाढत आहे. तसेच भारतात कुक्कुटपालनाच्या 2 पद्धतींचा वापर केला जातो, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह पद्धतीमध्ये शेकडो किंवा हजारो पक्षी अगदी छोट्या जागेत वाढवतात व त्यांची विक्री केली जाते. ह्याला ऑल इन ऑल आउट असेही म्हणतात. ही प्रणाली मोठ्या उद्योग क्षेत्रात वापरली जाते. आणि एक्सटेन्सिव्ह पद्धत, ज्याला फ्री रेंज म्हणतात, ह्यामध्ये छोट्या क्षेत्रात जमिनीवर पक्ष्यांना मोकळे फिरण्याची मुभा असते. तर कधीकधी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताना योग्य काळजी न घेता 5,000 पेक्षा जास्त पिल्लांना लहान पिंजऱ्यात ठेवतात आणि त्यांचा रोगांपासून बचाव करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी अँटीबायोटिक इंजेक्शनचा वापर करतात, जेणेकरून त्यांची वाढ लवकर होऊन त्यांच्यापासून अधिक नफा दरवर्षी मिळवला जाऊ शकतो. आणि यासाठी वापरले जाणारे औषध म्हणजे कोलिस्टिन. परंतु WHO कोलिस्टिन हे औषध पक्ष्यांसाठी वापरू नये असे सांगितले आहे. कारण हे औषध गंभीररित्या आजारी रुग्णांमध्ये शेवटचा उपाय म्हणून वापरात येते. अलीकडे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पुन्हा भेट देण्याचे आदेश दिले आहेत. ह्या मार्गदर्शक तत्वानुसार ग्रीन कॅटेगरीमध्ये 1 लाखाहून कमी पक्ष्यांसह कुक्कुटपालनाचे प्रवर्ग आणि त्यांचे जल अधिनियम 1974, वायू अधिनियम 1981 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत जारी करा असे म्हणतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाला काढून आवश्यकतेनुसार परवानगी घेणे, 1 लाखाहून अधिक पक्ष्यांची पोल्ट्री फार्मिंग समिती यंत्रणा अनिवार्य असावी. अर्जदारांनी गहन इंटेन्सिव्ह टाईप कुक्कुटपालन करण्याच्या पद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये पक्ष्यांना छोट्या छोट्या पिंजऱ्यांमध्ये ठेवतात व त्यातच त्यांना रोग प्रतिरोधक औषधाचे डोस दिले जाते, ज्याचा परिणाम माणूस आणि प्राणी जे त्यांना खातात त्यांच्यावर होतो. अशा ठिकाणी निर्माण झालेल्या जैविक कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरणे, हायड्रोजन आणि अमोनियामुळे वायू प्रदूषण होणे, तसेच माशा व चिरटे घुणघुणतात. त्यामुळे आजूबाजूचा परिसर आणि तेथील वातावरण खराब होते. दुर्गंधी आणि खाण्याच्या हेतूने भटकणारे कुत्रे आणि कावळे तिथे आकर्षित होतात. दुर्गंधी आणि खाण्याच्या हेतूने भटकणारे कुत्रे आणि कावळे तिथे आकर्षित होतात, ज्याच्याने आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये अडथळा निर्माण होतो.
तसेच निर्जंतुकांचा आणि औषधांचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे भूजल आणि जमिनीमध्ये पण परिणाम होतो. पोल्ट्री फार्मच्या असुविधायुक्त पद्धतीमुळे बर्ड फ्लूसारखे अनेक आजार त्यांना होण्याची शक्यता जास्त वाढते. पोल्ट्री फार्मची अवस्था बिकट आहे. त्यांच्या चुकीच्या कुक्कुटपालनाच्या पद्धती व पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी न घेण्याच्या पद्धतीमुळे ह्या सगळ्याकरिता गरज आहे ती योग्य संशोधन करून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची, जेणेकरून कुक्कुटपालन हा व्यवसाय जोमाने आणि योग्य पद्धतीने पुढे जाईल. आता आपण वळूया शेवटच्या आणि एका आनंद देणाऱ्या बातमीकडे. डॅमसेल फ्लाईजच्या नवीन प्रजातींचा शोध. ड्रॅगन फ्लाईजप्रमाणेच डॅमसेल फ्लाईज हे लहान, मऊ शरीराचे कीटक आहेत. त्यांना 6 पाय असतात आणि त्यांचे डोळे मोठे असतात. त्यांचे खाद्य म्हणजे छोटे कीटक व इतर छोट्या डॅमसेल फ्लाईज. तर दक्षिण-पश्चिम घाटातील 3 राज्यांमधून संशोधक आणि निसर्ग संरक्षकांनी 3 नवीन रीड टेल डॅमसेल फ्लाईजचा शोध लावला आहे. रीड टेल्स ही एक डॅमसेल फ्लाईजच्या प्रजातीमधले असून ते काळे व तपकिरी रंगाचे असतात व त्यांच्यावर निळसर इंद्रधनुशी रंगाची छटा असते. त्यांचे पंख पारदर्शक असून मागच्या बाजूला टोकदार असतात. मागच्या पंखांपेक्षा त्यांचे पोट दुप्पट आकाराचे असते. रीड टेल्स फक्त वनक्षेत्रातील झरे व नदी परिसरात आढळतात. शंतनू जोशी आणि कृष्णमिक कुंटे हे नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस बेंगालुरू येथील संशोधक आहेत व के. सुब्रमण्यम आणि आर. बाबू हे चेन्नई येथील प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागातून आहेत. तसेच दत्तप्रसाद सावंत के. रुग्णालय मुंबई येथील संशोधक आहेत. या सगळ्यांचा शोध निबंध 30 सप्टेंबरच्या सुमारास झूओटॅक्सा जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. नवीन प्रजातीमध्ये ब्लू रेग रीडटेल हे केरळमधील सेंदुर्ने वन्यजीव अभयारण्य आणि मुंडाठुराई व्याघ्र प्रकल्प तमिळनाडू परिसरात आढळतात. दुसरी प्रजाती मायरिस्टिका रीडटेल हे कथेकलन कर्नाटका येथे आढळते. तिसरी प्रजाती म्हणजे शोला रीडटेल, जी हलक्या पिवळ्या पायांची आणि पोटात पिवळ्या रंगाच्या खुणा असलेली प्रजाती आहे. शोला रीडटेल मेघमलाई वन्यजीव अभयारण्यात तमिळनाडू येथे सापडली. शंतनू जोशी असे सांगतात की ते जेव्हा उत्तर कर्नाटकात सर्वेक्षणासाठी आले होते तेव्हा त्यांना या संशोधनाची कल्पना मनात आली. ते मायरिस्टिका दलदल पाहून, जे फक्त पश्चिम घाटातच सीमित आहे, तिथे त्यांना एक दुर्मिळ डॅमसेल फ्लायचे दर्शन झाले आणि झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या त्यांच्या सहकाऱ्यांना पश्चिम घाटात अशाच 2 प्रजाती सापडल्या. या शोधापूर्वी पश्चिम घाटामध्ये डॅमसेल फ्लाईजच्या 9 स्थानिक प्रजाती होत्या, परंतु शंतनू जोशी आणि सहकाऱ्यांच्या शोधामुळे ती संख्या आता 12 वर पोहोचली आहे. या ठिकाणी अजूनही अशा प्रजातींच्या अस्तित्वाची शक्यता आहे. त्यामुळे त्यासाठी पश्चिम घाटाची जैवविविधता जपणे व त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पश्चिम घाट ही जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त जैवविविधताचे हॉटस्पॉट आहे, ज्यामध्ये 193 प्रजातीचे ड्रॅगन फ्लाईज आणि डॅमसेल फ्लाईज आहेत. या 193 प्रजातींमधून 40% ह्या स्थानिक प्रजाती आहेत. NGT म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला 6 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पश्चिम घाटात सुमारे 1.4 लाख स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात, जे 6 राज्यांमध्ये समाविष्ट आहे, त्याला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून अधिसूचित करण्याचे निर्देश या डिसेंबरपर्यंत करायचे आदेश दिले आहे. तसेच प्रस्तावित 56,825 स्क्वेअर किलोमीटर सर्व 6 राज्यांनी 6,000 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र आणखीन कमी करावे असा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने
प्रतिज्ञापत्राद्वारे NGT पुढे पुढे आहे. तुम्हाला आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पेट्रिऑनवर पण तुम्ही आमच्या यंग टीमला सपोर्ट करू शकता. आमची अशीच साथ देत राहा आणि आम्ही नवीन नवीन विषय तुमच्यासमोर मांडत राहू. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळे सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद.